नमस्कार मित्रांनो, जर 60च्या वयानंतरही तुमच्यामध्ये या 15 खुणा असतील तर तुम्ही अगदी निरोगी आहात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, वयाचा 60वा हा एक असा टप्पा आहे किंवा काळ असतो जेव्हा माणूस आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून सुटकेचा निश्वास सोडतो. पण अनेकदा याच वयात एक भीतीही सतावू लागते, ती म्हणजे आजारांची भीती. आपण आपल्या आरोग्याचा अंदाज घेण्यासाठी काय काय करतो? आपण डॉक्टरांकडे जातो, महागड्या मशीन शोधतो आणि रक्ताच्या त्या भीतीदायक रिपोर्ट्सची वाट पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात मोठा आणि सर्वात हुशार डॉक्टर कोण आहे? म्हणजे आपलं शरीर. हो मित्रांनो, आपले शरीर आपल्याला दररोज असे अनेक छोटे छोटे अत्यंत चमत्कारिक संकेत देते, जे मेडिकल रिपोर्टपेक्षाही खरे असते. पण आपण अगदी काय करतो? अगदी साध्या आणि रोजच्या गोष्टींना आजार किंवा कमजोरी समजून उगाच घाबरत बसतो आणि स्वतःला आजारी समजू लागतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शरीराच्या अशा 15 नवीन आणि सोप्या रोजच्या आयुष्यातील प्रत्येकाला जाणवणाऱ्या संकेताबद्दल सांगणार आहेत. हे आधी सांगितलेल्या संकेतापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हे 15 संकेत जर 60व्या वयानंतरही तुमच्यामध्ये असतील तर विश्वास ठेवा की तुम्ही फक्त आधार कार्डवर म्हातारे झाला आहात. आतून तुमचं शरीर आजही 25 ते 30 वयाच्या तरुणासारखं लोखंडासारखं मजबूत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 15वा संकेत हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि कदाचित तो तुमच्यामध्येही असेल. तर चला, कोणत्याही उशिराशिवाय व्हिडिओला सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1. चहा किंवा गरम अन्न खाताना जिभेला लगेच जाणीव होती. मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या आणि अतिशय सोप्या संकेतापासून. जेव्हा तुम्ही गरम चहाचा घोट घेता किंवा गरम जेवण खाता, जेव्हा तुमच्या जिभेला लगेच उष्णतेची जाणीव होते का? अनेक लोक याला साधी गोष्ट समजतात, पण वाढत्या वयात नसा नर्व्हस कमकुवत झाल्यामुळे अनेक वृद्धांची संवेदनशीलता मंदावते. जर तुम्हाला गरम चहा किंवा गरम पदार्थ किंवा थंड पदार्थाचा स्पर्श लगेच कळत असेल तर याचा अर्थ तुमच्या जिभेतील आणि तोंडातील चेतातंतू 100% सतर्क आहेत. ही तुमच्या मज्जासंस्थेच्या उत्तम आरोग्याची पहिली मोठी ओळख आहे. संकेत क्रमांक 2. जेवल्यानंतर हलका आळस किंवा पेंग येणे. अनेक लोकांना वाटतं की दुपारी जेवल्यानंतर किंवा संध्याकाळी पोटभर खाल्ल्यावर थोडासा आळस आला किंवा पेंग आली म्हणजे शरीर अशक्त झालंय. पण मित्रांनो, हे अगदी उलट आहे. जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपली पचनसंस्था आणि पचनासाठी सक्रिय होते आणि शरीरातील रक्ताचा मोठा प्रवाह पोटाकडे जातो. जर जेवल्यानंतर तुम्हाला नैसर्गिकरित्या हलका आळस येत असेल तर याचा अर्थ तुमचे लिव्हर, जठर आणि पाचक रस डायजेस्टिव्ह सिस्टम अनावर पूर्णपणे ताकदीने काम करत आहे आणि पचनक्रिया अगदी सुरळीत सुरू आहे. संकेत क्रमांक 3. उन्हात किंवा प्रकाशात गेल्यावर डोळे आपोआप बारीक होणे. तुम्ही अनुभवले आहे का? जेव्हा तुम्ही अचानक घरातून बाहेर कडक उन्हात जाता किंवा अचानक उजेडात जाता, तेव्हा तुमचे डोळे आपोआप बारीक होतात किंवा पापण्या मिटतात. लोक मानतात की डोळे कमजोर आहेत, पण हा तुमच्या डोळ्यांच्या बाहुल्यांचा एक नैसर्गिक रिफ्लेक्स आहे. मेंदू डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी लगेच सिग्नल पाठवतो. जर तुमचे डोळे प्रकाशाला जसा जलद प्रतिसाद देत असतील तर तुमच्या मेंदूचा आणि डोळ्यांचा संपर्क आजही अगदी तरुणासारखा वेगवान आहे. संकेत क्रमांक 4. तिखट किंवा मसालेदार खाल्ल्यावर नाक वाहणे. अनेकदा जेवणात तिखट किंवा गरम मसाला जास्त आला की लगेच नाकातून पाणी वाहू लागतं किंवा शिंका येतात. लोक म्हणतात की पित्त वाढलं किंवा सर्दी झाली, पण ही तुमच्या शरीराची नैसर्गिक डिटॉक्स सिस्टम आहे. सॉल्ट क्लिनिंग सिस्टम आहे. तिखट घटकांमुळे शरीरातील फ्लेमा, म्युकस
मोकळा होतो आणि शरीरातील नकावाटे विषारी घटक बाहेर टाकतो. तिखट खाल्ल्यावर लगेच नाक वाहणे हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी अत्यंत सतर्क असल्याचा जिवंत पुरावा आहे. संकेत क्रमांक 5. अचानक मोठा आवाज झाल्यावर दचकणे. घरात अचानक काही भांडं खाली पडलं की गाडीचा मोठा हॉर्न वाजला किंवा फटाका फुटला तर तुम्हाला अचानक दचकता असे कारण आहे की घाबरणे वाईट, पण वैज्ञानिकदृष्ट्या अचानक दचकणे हे तुमच्या कानाची श्रवणशक्ती किंवा मेंदूचे रिफ्लेक्स आहे. रिस्पॉन्स टाईम उत्कृष्ट असल्याचे लक्षण आहे. जर मेंदू आणि कान याच्यात ताळमेळ नसेल तर माणूस अशा आवाजांकडे दुर्लक्ष करतो. तुमचे दचकणे सांगते की तुमची न्यूरोलॉजिकल सिस्टम आजही अलर्ट मोडवर काम करत आहे. संकेत क्रमांक 6. खूप वेळ पाण्यात हात ठेवल्यावर बोटांची त्वचा सुरकुतते. कपडे धुताना, भांडी घासताना किंवा आंघोळ करताना खूप वेळ पाण्यात हात राहिले की हाताच्या बोटाची त्वचा सुरकुतलेली दिसते. लोक घाबरतात की त्वचा खराब झाली का, पण हा एक मानवी शरीराचा वैज्ञानिक चमत्कार आहे. जेव्हा बोटे ओली होतात तेव्हा ओल्या पृष्ठभागावर वस्तू हातातून निसटू नये म्हणून मेंदू आपोआप बोटावर ग्रीप तयार करण्यासाठी त्वचा सुरकुततो. जर तुमची बोटे पाण्यात सुरकुवत असतील तर तुमच्या शरीराची ऑटोमॅटिक सिस्टम अगदी नवीन सारखी काम करत आहे. संकेत क्रमांक 7. थंड पाणी अंगावर पडताच काटा येणे. सकाळी अंघोळ करताना थंड पाणी अंगावर पडले किंवा अचानक गार वारा सुटला की अंगावर काटा येतो आणि अंगावरील केस उभे राहतात. ही काही कमजोरी नाही, ही एक तुमच्या त्वचेखालील बारीक स्नायूंची आणि मज्जासंस्थेची तातडीची प्रक्रिया असते. तुमचे शरीर बाहेरील तापमानानुसार स्वतःचे रक्षण करण्यासाठी लगेच प्रतिसाद देते, जे निरोगी त्वचेचे आणि मज्जासंस्थेचे लक्षण आहे. संकेत क्रमांक 8. भारी वस्तू उचलल्यावर किंवा झुकल्यावर सांध्यात कट असा आवाज येणे. अनेकदा जमिनीवरून काही उचलताना किंवा खाली वाकून उठताना गुडघ्यात किंवा पाठीत कट असा आवाज येतो. लोक लगेच विचार करतात की सांध्यातील ग्रीस संपले किंवा हाडे कमजोर झाली, पण जर तो आवाज आल्यावर तुम्हाला तीव्र वेदना होत नसतील तर अजिबात घाबरू नका. तो आवाज हाडे घासल्याचा नसून सांध्यातील हवेचे छोटे बुडबुडे फुटल्याचा आवाज असतो. याला अर्थ सांध्यांमध्ये अजूनही सिग्नोव्हिलर व्ह्यूज टिकून आहे आणि मोबिलिटी मोकळी आहे. संकेत क्रमांक 9. एकाच स्थितीत बसल्यावर नकळत अंग ताणण्याची इच्छा होणे म्हणजेच स्ट्रेचिंग. जेव्हा तुम्ही सोफ्यावर किंवा खुर्चीवर खूप वेळ बसून टीव्ही पाहता किंवा गप्पा मारता तेव्हा नकळत तुमचे हात वर करून तुम्ही पाय पसरून अंग ताणण्याची इच्छा होते. लोक याला आळस मानतात, पण ही शरीराची स्वयंचलित रिसेट सिस्टम आहे. जेव्हा एका जागी बसून रक्तभिसरण मंदावते तेव्हा शरीर स्वतःहून तुम्हाला स्नायू ताणायला सांगते, जेणेकरून रक्तप्रवाह पूर्ववत व्हावा. ही जाणीव होणे म्हणजे तुमचे शरीर तुम्हाला योग्य वेळी योग्य मेसेज देत आहे. संकेत क्रमांक 10. हसताना किंवा शिंकताना डोळ्यात पाणी येणे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मनापासून जोरात हसता किंवा तुम्हाला जोरात शिंक येते तेव्हा डोळ्यांच्या कडांमधून पाणी बाहेर पडतं का? अनेक वृद्धांना कोरड्या डोळ्यांची ड्राय आय समस्या असते, ज्यामुळे डोळ्यात जळजळ होते. आणि जर शिंकताना किंवा हसताना डोळ्यात पाणी येत असेल तर तुमच्या डोळ्यातील अश्रू तीर ग्रंथी पूर्णपणे कार्यरत आहे. म्हणजे हे पाणी डोळ्यांच्या नैसर्गिक ओलावा देतं आणि डोळ्यातील साफ कचरा करणं त्याचं काम करतं. संकेत क्रमांक 11. दुखापत झाल्यावर
ती जागा लाल होणे आणि हलकी सूज येणे, घरात काम करताना कुठे ठेच लागली, कोपर आपटलं किंवा खरचटलं तर ती जागा थोडी लाल होते आणि हलकी सूज येते. लोक या सुजेला आजार समजून घाबरतात, पण ही सूज म्हणजेच तुमच्या शरीराची नॅचरल हीलिंग आर्मी. जखम झाल्याबरोबर पांढऱ्या रक्तपेशी त्या जागी संसर्गांशी लढण्यासाठी एकत्र येतात, ज्यामुळे ती जागा लाल होते. हे दर्शवते की तुमची इम्युनिटी लगेच काम करायला सुरुवात करते. संकेत क्रमांक 12. रात्री झोप लागताना अचानक पाय झटका मारणे, हायपॅनिक जर्क. अनेकदा रात्री बिछाण्यावर पडल्यावर, गाढ झोप लागल्यावर, अनेकदा अगदी काही मिनिटे काही अचानक पाय झटका मारतो किंवा आपण दचकून जागे होतो. लोक म्हणतात की नसा कमकुवत झाल्या किंवा भीती वाटली, पण विज्ञान सांगते की जेव्हा तुमचे शरीर पूर्ण रिलॅक्स मोडमध्ये जाते आणि मेंदूला वाटतं की शरीर जास्त शांत झाले, तेव्हा मेंदू स्नायूंना तपासून पाहण्यासाठी हा एक साधा इलेक्ट्रिक सिग्नल पाठवतो. हा मेंदू आणि शरीराचा संवाद उत्तम असल्याचा पुरावा आहे. संकेत क्रमांक 13. उन्हाळ्यात थोडे काम केल्यावर अंगाला खाज किंवा किंचित जळजळ जाणवणे. उन्हाळ्यात काम करताना किंवा उन्हात फिरताना अंगावर घाम येतो आणि किंचित खाज किंवा चुळचुळल्यासारखे वाटते. लोक म्हणतात की त्वचेचा आजार झाला, पण जेव्हा घामाच्या ग्रंथी बंद पडलेल्या असतात आणि घाम बाहेर पडण्यासाठी छिद्रे मोकळी होतात, तेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया घडते. जर घाम येताना त्वचेला ही जाणीव होत असेल तर तुमची त्वचा श्वास घेत आहे आणि विषारी घटक बाहेर फेकत आहेत. संकेत क्रमांक 14. वातावरणात बदल झाल्यावर लगेच 1 ते 2 दिवस हलकी सर्दी होणे. हवामान बदललेले, थंडी किंवा पावसाळा सुरू झाला की लगेच 1-2 दिवसासाठी नाक बंद होणे किंवा हलकी सर्दी होणे, याला लोक कमकुवत प्रतिकारक शक्ती मानतात, पण खरं तर ही उत्तम प्रतिकारशक्तीची ओळख आहे. बाहेरील नवीन व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात घुसताच तुमची इम्युन सिस्टम त्याला बाहेर काढण्यासाठी लगेच ऑप्शन घेते. जर ती सर्दी 2 ते 3 दिवस औषधांशिवाय आपोआप बरी होत असेल तर तुमचे शरीर कोणत्याही साथीच्या आजाराशी लढायला सक्षम आहे. संकेत क्रमांक 15. सकाळी उठताच नकळत मोठी जांभळी येणे आणि अंग मोकळे होणे. आणि आता आपण पोहोचलो आहेत 15व्या आणि सर्वात महत्त्वाच्या संकेतावर. सकाळी डोळे उघडताच बिछाण्यावरून उठण्यापूर्वी जर तुम्हाला नकळत मोठी जांभळी येते, तुम्ही हातपाय पसरून अंग ताणता किंवा फुफ्फुसात पूर्ण श्वास भरून घेता, तर समजून जा की तुमच्या शरीराने रात्रभराचा पूर्ण थकवा एका सेकंदात बाहेर फेकला आहे. सकाळी ही सवय असणे म्हणजे तुमची फुफ्फुसे, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेचा रोज सकाळी स्वतःला नवीन ऊर्जेने रिसेट करत आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, हे होते ते 15 अगदी नवीन आणि सोपे आणि रोजच्या आयुष्यात प्रत्येकाला अनुभवता येणारे संकेत, जे स्पष्टपणे सांगत आहेत की तुम्ही 60व्या वयातही आतून पूर्णपणे फिट आणि हिट आहात. आता मला तुमच्याकडून खूप प्रामाणिकपणे एक उत्तर हवे आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये जा आणि मला सांगा की या 15पैकी किती खुणा तुमच्यामध्ये रोज दिसतात. तुमचा स्कोअर नक्की कमेंट करा. 5 किंवा 10 किंवा पूर्ण जर असेल, तुमच्यामध्ये 7पेक्षा जास्त खुणा असतील तर तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि जर तुमच्यामध्ये 15पैकी 15 खुबी असतील तर खरोखर माना की म्हातारपण तुमच्या आसपासही भटकू शकत नाही आणि तुम्ही आमच्या तरुण पिढीसाठी एक खूप मोठी प्रेरणा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि आपल्या आईवडिलांवर सोबत किंवा मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. त्यांनाही सांगा की ज्या रोजच्या साध्या साध्या गोष्टींना ते कमजोरी किंवा आजार समजून घाबरतात, ते तर त्यांच्या एकदम फिट असण्याचे पुरावे आहे. व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि स्वतःची आत्मचेष्टाची खूप काळजी घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही आणि नवीन अमूल्य माहितीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.